समर्थ सर्वांना. आज आपण निघालो आहोत वणी सप्तशृंगी गड देवीच्या दर्शनासाठी. बघूया पुढे कसा प्रवास होतो, तुम्हाला प्रवास दाखवतो. आता आपण पोहोचलोय दिंडोरी रोडला. आता हलचाल काही इकडे पाऊस चालू झाला, बघू शकतो पावसाची सुरुवात चालू झाली आहे. त्यामुळे ट्रॅफिक आहे. बघूया आता पुढचा प्रवास कसा. आता आम्ही पोहोचतोय दिंडोरीमध्ये. जोरात इकडे चक्रीवादळ आले, तुम्ही बघू शकता बाहेर एकदम पूर्ण चक्रीवादळ आले. इकडे क्लायमेटच बदललं, एकदम पूर्ण हवा सुटली जोरदार. पाहू शकता इकडे हे बघा, इकडे जमिनीवर. आता जवळच आहे सप्तशृंगी मंदिर. बघा क्लायमेट एकदम बदललं. वातावरणात एकदम अचानक बदल झाला. आता आम्ही प्रॉपर दिंडोरी गावामध्ये. ते पाहू शकता दिंडोरी मार्केट. खूप हवा चालू होती, रस्त्यामध्ये झाड पडलं. हे बघा, हा मोठं झाड पडलं इकडं, नुकतंच पडलं. म्हणजे झाडाखाली कोण नाही, गाडी वगैरे आली नाही, बाईक बिक वगैरे. नुकतं पडलं सप्तशृंगी मातेचा. हे डोंगरावरती हा पूर्ण घाट आहे. आता इकडनं सुरुवात झालेली आहे. बघा इकडचा निसर्ग कसा आहे. बाहेरचं दृश्य आहे. आता जवळपास हा 10 किलोमीटरचा घाट आहे. मंदिरापर्यंत जायला घाट 10 किलोमीटर. ते बाहेर झरणा. दगड पडू नये म्हणून इकडे नेट लावले. दगड कोसळलं का ना म्हणून इकडे बघा तारेचे. ग्रामपंचायत सप्तशृंगी गड. प्रत्येक वैयक्तिक 5 रुपये तिकीट आहे. तुम्हाला वरती घाटावरती आला समाप्त झाल्यावरती 5 रुपयाचं तिकीट आहे, ते घ्यावं लागतं. पुढे प्रवास करावा लागतो. आता 1-2 मिनिटावरती आता एक समोर आला. आता ही देवी भेटवायला इकडनं पलटी नेतात आहे. गाजा वाजवून वगैरे इकडनं. इकडे बघा समोर पाहू शकते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठापैकी ते आद्य शक्तिपीठ आहे. आद्य शक्तिपीठ या शब्दाचा अपभ्रम होऊन अर्धे शक्तिपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे. बाकीचे 3 पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगी हा भारताच्या गड नाशिक जवळील तांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानंदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे
18 भुजा सप्तशृंग रूप असे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्यात शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांची केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीच्या सुरुवात आई शंकरभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे. परंतु आता शाकंभरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तिपीठ हे एक शहारनपूर आहे. देवीची मूळ मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीतील 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपटा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्यातील सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगराळ रांगेत मोडले. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालण्यात येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावात गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजीला निर्मिती केली. हे तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि त्या जगाला त्याच्या गाजातून मुक्त केले अशी कथा आहे. इकडे रोपवेची सुविधा पण आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून रजू मार्गाचा वापर सुरू झाला आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळ्या फळे त्यांच्या नैवेद्य दाखवले जाते. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. आता आपण आलोय देवीच्या गाभाऱ्यामध्ये. इकडे पाहू शकता समोर समोर देवी. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट करते. इकडे खाण्यासाठी भोजनालय 20 रुपये इकडे तिकीट आहे. बऱ्याच त्याच्यामध्ये अशी आज गर्दी असते. पण आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून आज खाली आहे. इकडे होऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की इकडे पाहिजे प्रकारे इकडे ट्रस्टतर्फे थाळी 20 रुपये तिकीट आहे. आणि चवळीची भाजी, भात, वरती कढी आणि चपाती, 2 चपाती आपण घेऊ शकतो जेवढं आपल्याला लागेल. आणि व्हिडिओ इकडे संपवतो मी. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच पुन्हा नवीन व्हिडिओ. बाय बाय.